सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आज आम्ही काही नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. गावात एक विलक्षण शाळा होती जिथं वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जायचं. There were initiatives taken at the school to help students become proficient in all subjects including athletics, academics, 3 language and science project. आणि या शाळांमध्ये ना विद्यार्थ्यांना सर्वच विषयात प्रवीण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जायचे, ज्यामध्ये ॲथलेटिक्स असायचं, शैक्षणिक गोष्टी असायच्या, 3 भाषा शिकवल्या जायच्या आणि इतकंच नाही तर वैज्ञानिक प्रकल्प सुद्धा होते. At the school were very humble. Many students' parents worked in agriculture and labor. आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंब खूप विनम्र होते. अनेक विद्यार्थ्यांचे आई वडील तर शेती आणि मजुरी करत होते. कठीण शब्दात त्यांचे अर्थ समजले. चला तर आता एक ऍक्टिव्हिटी करूया. या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील. तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आहे. चला तर मग सुरू करूया. फर्स्ट, what was the name of the village in the story? A. B. Anandpur. And the right option is A. Gyanpur. Taught in the school. A. Or B. Athletics, academics, 3 languages and science project. सांगा उत्तर. And the right answer is B. अर्थ समजावून घेतला आणि यावर आधारित असलेले काही शब्द आणि त्यांचे अर्थ सुद्धा समजावून घेतले आणि एक मस्त अशी ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार ऍक्टिव्हिटी आणि छान छान गोष्टी ऐकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं?